या गावाने माझ्या राजकारणामध्ये मला भरपूर मदत केलेली आहे। त्यामुळे आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या गावाच्या सरपंचताई, उपसरपंच, सगळे ग्रामपंचायतचे सदस्य, आपल्या गावाच्या विकास सोसायटीचे चेअरमन ताई, विकास सोसायटीचे सगळे सदस्य, गावाचे सरपंच, माजी सरपंच, गावाचे सगळे प्रतिष्ठित नागरिक, विविध गावातून आलेले सगळे सरपंच, शिवसेना पक्षाचे सगळे पदाधिकारी, समोर बसलेले सगळे गावाचे आणि परिसराचे नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर आज खर्दे गावामध्ये आज आपण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण या ठिकाणी या मंदिराला रस्ता या भागामध्ये रस्ता देण्याचं वचन दिलं होतं आणि आज तो रस्ता या ठिकाणी पूर्ण होतोय। जवळपास 15 लाख रुपयाचं काँक्रिटीकरण आपल्या डोळ्याच्या समोर आहे। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम। त्याचबरोबर मंदिराच्या समोर नेहमी जय गुरुदेव बाबांचा सत्संग होत असतं गुरुपौर्णिमेला। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की तिथे लग्न सोहळे सुद्धा होत राहतात। त्यामुळे आपण 25 लाख रुपयाचा हॉल त्या ठिकाणी दिलेला आहे, पण तिथे यात्रा सुरू असल्यामुळे आपल्याला जाणं बरोबर होणार नाही, कारण की बाया माणसं सगळे आहेत। त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ते हॉलचं काम पण आता लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि आपल्या गावाच्या पाण्याकरता जवळपास 67 लाख रुपये त्याचं सुद्धा आज भूमिपूजन झालेलं आहे। आपल्या या परिसरामध्ये आपण रस्त्यांचंही जाळं त्याच पद्धतीनं विणलंय। आपण पाहिलं असेल की उखडवालीचा जो पूल आहे, एका शहराला लाजवेल असा पूल आपण केलेला आहे। 5 कोटी रुपयाचा पूल आपण या ठिकाणी केलेला आहे। आपल्याला धरणगावला जायचं असेल तर 4 रस्ते आपण तयार केले, म्हणजे आपण इकडनं साळव्याकडनं धरणगाव जाऊ शकतात, उकडवाडी भांबर्डेकडून धरणगावला जाऊ शकतात, आपल्याला वाटलं तर आपण पुढे येऊन गेलं तर आयऱ्यावरून आपण पष्टाने मार्गे धरणगाव जाऊ शकतात। अशा पद्धतीनं आपण रस्त्यांची कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की शेवटी जनतेला काय हवंय तर जनतेला कामं हवी आहेत। म्हणून आपल्या आशीर्वादाने मंत्री झाल्यापासून आपल्या मतदारसंघामध्ये आपलं चॅलेंज आहे, तुम्ही कोणत्याही तालुक्यात जा, गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघाचे रस्ते आहे ते रस्ते कोणत्याही तालुक्यामध्ये आपल्याला दिसणार नाही, अशी खात्री मी आपल्याला देतो। आपण कुठेही जा, इकडनंच आपण सोनवत मार्गे जर आता धरणगाव गेला तर जास्तीत जास्त 12 मिनिटांमध्ये माणूस सोनवतहून धरणगाव पोहोचतो, असा रस्ता आपण आता जस्ट तयार केलेला आहे। त्यामुळे जी लोकांची मागणी असते ती मागणी पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। प्रभू गुरुदेवच्या आशीर्वादाने जय गुरुदेवांना मानणारं हे गाव आहे आणि हा परिसर आहे, त्यांचा सहवास या भागामध्ये झालेला आहे। त्यामुळे आपल्या आशीर्वादाने ही छोटी मोठी कामं करण्याचा मी प्रयत्न करतोय। साळवा ते नांदेड रस्ता खराब झाला म्हणून माझ्याकडे मागणी आली होती, आता साळवा ते नांदेड रस्त्याचंही काम मी सुरू केलेलं आहे। आपण जर त्या रस्त्याने गेला असाल तर त्या रस्त्याचंही काम आपण जोरदार पद्धतीने सुरू केलेलं आहे। त्यामुळे मागेल त्या पद्धतीचं काम दोघा एरियांमधून आपल्याला आता बाबुडगावला जायचं असेल तर आता सोनवत मार्गे न जाता दोघा एरियांच्या मधला 7 कोटी रुपयाचा पूल आता जस्ट आपण मंजूर केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।